रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस. रोहित पवारांच्या व्यासपीठावरती गर्दी करू नये, पोलिसांची नोटीस. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रोहित पवार यांचं हे आंदोलन सुरू. रोहित पवारांच्या रक्तातील साखर कमी झाल्याची डॉक्टरांची माहिती. रोहित पवार यांच्या मागण्यांवरती मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. 30 जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाणार. कृषी मंत्री दत्ता भरणेंची माहिती. 30 जूनपूर्वी 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार. भरणेंकडून विश्वास व्यक्त. पंढरपूरमधील आंदोलन कशासाठी सुरू आहे हे शोधण्याची गरज. आपण काहीतरी करत आहोत हे दाखवण्याचा रोहित पवारांचा केविलवाणा प्रकार. राम शिंदेंची रोहित पवारांच्या आंदोलनावरतीही टीका. चमकोगिरी करण्याच्या नावाखाली सरकारवर टीका करतात. रोहित पवारांच्या आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची टीका. आचारसंहिता संपल्यावरती कर्जमाफीची अंमलबजावणी होणार. विखे पाटलांची ही प्रतिक्रिया. आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनातील उपोषणकर्त्याला चक्कर. शिवराज वाकोडीवरती रुग्णालयात उपचार सुरू. सध्या दिलेली कर्जमाफी ही फसवी. सरसकट 2 लाखांची कर्जमाफी द्या. उद्यापर्यंत सरकारनं निर्णय घेतला नाही तर गावागावात आंदोलन पेटेल. खासदार निलेश लंके यांचा हा इशारा. उद्धव ठाकरे आज मातोश्रीवर खासदारांची बैठक घेणार. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर बैठकीला विशेष महत्त्व. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या सेनेचा दावा. ऑपरेशन टायगरवर जवळपास पूर्णत्वाच्या दिशेने मंत्री प्रताप जाधव यांचा दावा. लवकरच या संदर्भात एकनाथ शिंदे माध्यमांना सांगतील असंही वक्तव्य. जाधवांच्या वक्तव्यानं राजकारणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा. उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत किती आमदार खासदार जातात ते मोजून बघा. शिंदे सेनेचे आमदार असलेले निलेश राणे यांची प्रतिक्रिया. ऑपरेशन टायगर करणार असं म्हणणाऱ्यांचं अमित शहांनी 100 वेळा ऑपरेशन केलंय. मिंद्यांचा गट, अमित शहा यांचा पक्ष. ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर. नाशिक विधान परिषदेच्या मतदारांचे सहल. बंडखोरीनंतर आता नाशिकच्या निवडणुकीमध्ये हॉटेल पॉलिटिक्स रंगणार. नाशिकमधील मतदार एकत्र ठाण्याला सहलीला. महायुतीच्या नेत्यांना मतविभाजनाची धाकधूक, त्यामुळे सहलीला नेल्याची चर्चा. जळगावमधील महाविकास आघाडीचे उमेदवार संपर्कात असल्याचा महाजनांचा दावा. तर सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात. महाजनांच्या दाव्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांचे हे उत्तर. जळगावमध्ये विधान परिषदेच्या बैठकीसाठी शिवसेनेच्या उन्मेष पाटलांना बोलावलं नाही. प्रचाराच्या पॅम्पलेटवरूनही उन्मेष पाटलांचा फोटो वगळला. माजी खासदार उन्मेष पाटलांसह आमदार किशोर पाटलांकडून नाराजी व्यक्त. उन्मेष पाटलांविरुद्ध भाजप नेत्यांमध्ये नाराजी कायम असल्याची चर्चा. जळगाव विधान परिषदेत भाजपकडून चुकीच्या उमेदवाराला उमेदवारी. महायुतीचे अनेक नाराज नगरसेवक माझ्या संपर्कात. अपक्ष उमेदवार असलेले अनिल चौधरी यांचा हा दावा. सातारा सांगली विधान परिषदेत महायुतीत खतखत. कुठल्या गाडीत बसू अशी आमची अवस्था. मंत्री शंभूराज देसाईंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. तर निवडणुकीत स्थानिक वाद होत असतात वरिष्ठ तोडगा काढतील. पंकज भुये यांची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये जैन धर्मगुरूंच्या चालण्यासाठी आखलेल्या पांढऱ्या पट्टीमुळे वाद. दादरमध्ये मराठी आणि जैन आमनेसामने आले. मनसेच्या अल्टिमेटमनंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पांढरी पट्टी पुसून काळा रंग त्या ठिकाणी मारला. जैन धर्मगुरूंच्या चालण्यासाठी आखलेली पांढरी पट्टी ही सांस्कृतिक दहशतवाद. मनसे नेते संदीप देशपांडेंची टीका. सार्वजनिक रस्ता आहे त्यावर कुणाचाही अधिकार नाही. देशपांडेंची प्रतिक्रिया. काँग्रेसवाल्यांनी संदीप देशपांडेंना सुपारी दिली आहे. जैन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू. आम्ही देखील बांगड्या भरलेल्या नाही. जैन धर्मगुरूंसाठीची पांढरी पट्टी पुसली. त्यानंतर निलेश चंद्र मुरी यांची ही प्रतिक्रिया. महापालिकेमध्ये पांढऱ्या पट्टीचा वाद उपस्थित करणार. पट्टी आखण्यास कुणी परवानगी दिलेली नव्हती. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला पाहिजे. किशोरी पेडणेकर आक्रमक. सर्वांनी एकत्र चाललं पाहिजे. कुणावरही दबाव टाकण्याची काही गरज नाही. कुणाच्याही सांस्कृतिक ओळखीवरती दबाव टाकू नका. पांढऱ्या पट्टीच्या वादावर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. नीट पेपर लीक, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवरती कॉक्रोच जनता पार्टी 16 जूनला नागपूरमध्ये आंदोलन करेल. संविधान चौकातील आंदोलनासाठी सीताबर्डी पोलीस ठाण्यामध्ये परवानगी अर्ज सादर. पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके सहभागी होण्याची शक्यता. भीमाशंकर मंदिर विकास आराखड्याची फडणवीसांकडून पाहणी. गावकऱ्यांसाठी आता 150 घरांचं नवीन गाव तयार करतोय. प्रशासनाकडून खूप वेगाने आणि चांगलं काम सुरू, अशी देखील मुख्यमंत्र्यांची माहिती. ठाणेकरांवरील पाण्याचं संकट गडद. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 33% इतका पाणीसाठा. टँकरने पाणीपुरवठा सुरू. तर औद्योगिक क्षेत्र, गृहसंकुलांमध्ये पाण्यासाठी टँकरच्या लांबच लांब रांगा लागल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणात केवळ 28% पाणीसाठा शिल्लक. पाऊस लांबला त्यामुळे 4000 उद्योगांवरती पाणी कपातीचं संकट निर्माण. 2.5 लाख कामगारांच्या रोजगारावरती टांगती तलवार. मुंबईमधील किमान तापमानामध्ये लक्षणीय वाढ. जून महिन्यामध्ये मुंबईमध्ये 57 वर्षांमधील सर्वात जास्त तापमानाची नोंद. मुळशी धरणातील 60 टीएमसी पाण्याच्या वाटपाचे नियोजन निश्चित. तर पुणे महापालिकेला 5 टीएमसी आणि पिंपरी महापालिका शिवाय पीएमआरडीएला प्रत्येकी 1 टीएमसी पाणी मिळणार. प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवून सविस्तर आराखडा तयार केला जाईल. पंढरपूर मंदिर 2 दिवस दर्शनासाठी बंद असेल. मूर्तीतील झीज आणि
सूक्ष्म छिद्र शिवाय खराब झालेल्या भागांची दुरुस्ती होईल. 23 आणि 24 जूनला दर्शन बंद असेल. दरडीच्या धोक्यामुळे नेरळ माथेरान मिनी ट्रेन 15 ऑक्टोबरपर्यंत बंद. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे आदेश जारी. अमन लॉज माथेरान शटल सेवा मात्र सुरू असेल. मुंबईमधील बेकायदेशीर वारसा अधिवास याशिवाय उत्पन्न प्रमाणपत्रांचा भांडाफोड. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानंतर पोलिसात तक्रार दाखल. उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे आणि नागनाथ लोलेवार यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकातील उपाहारगृहावरती एफडीएची धाड. भेसळयुक्त खाद्यपदार्थांवरती एफडीएकडून धडक कारवाई. आयुक्त तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीनंतर राज्यभरात तपासणी मोहीम तीव्र. टिटवाळ्यात चाळ माफियांकडून घरात घुसून तोडफोड. महिलांना बेदम मारहाण करण्यात आली. हप्ता दिला नाही म्हणून वयोवृद्ध महिलेच्या घरावर 10 ते 12 गुंडांकडून हल्ला. पीडितेच्या तक्रारीवरून चाळ माफिया किरण राजन गुजरेवरती गुन्हा दाखल. हिंगोलीमध्ये राज्यमार्गावरील पूल 3 वर्षांपासून अर्धवट बांधकाम अवस्थेत. पुलाचं काम पूर्ण करून वाहतुकीसाठी पूल खुला करण्याची वाहनधारकांची मागणी. पुण्याच्या भोरमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आता सरकारी दवाखान्यातील नर्स पैसे वसूल करत असल्याचा आरोप. महिलांच्या तक्रारीनंतर प्रशासनाकडून चौकशी समिती स्थापन. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये प्रसूतीनंतर गर्भवतीचा मृत्यू. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप. श्रीरामपूरमधील मैड हॉस्पिटलमधील घटना. बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचा नातेवाईकांचा आरोप. धुळ्यात नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींच्या राहण्याचा प्रश्न निर्माण. तर इमारतीच्या दुरुस्तीसाठी हॉस्टेल रिकामे करण्याचे आदेश. मात्र मुलींची दुसरीकडे राहण्याची सोय केलेली नाही. सिंधुदुर्गात गोवा बनावटीच्या 1,36 लाखांचा बनावट दारूसाठा जप्त. तर दारू तस्करीचं मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता. बुलडाण्यामध्ये नियम तोडणाऱ्या वाहनधारकांचे धाबे दणाणले. पोलीस आणि आरटीओची संयुक्त कारवाई. अल्पवयीन मुलांच्या वाहन चालवण्यावर पोलिसांची करडी नजर. परभणीमध्ये काही शेतकऱ्यांकडून पावसाच्या भरवशावरती कापूस लागवड. मात्र मान्सून दाखल न झाल्यानं पेरलेल्या पिकांना स्प्रिंकलरने पाणी देण्याची वेळ ओढवली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता शिर्डीमध्ये रोमॅन्टिक पीएचडी सीसीआयची 3री ग्लोबल स्पिरिच्युअल टुरिझम कॉन्क्लेव्ह. तर महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे स्पिरिच्युअल टुरिझम हब बनवण्याची मोठी संधी. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांनी परिषदेत व्यक्त केला विश्वास. नांदेडमध्ये आरटी अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे जिओ टॅगिंगचे होम लोकेशन तपासा. खोटे लोकेशन दाखवून प्रवेश मिळवल्याचा पालकांचा आरोप. जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार.